नमस्कार मंडळी, मी शैलेंद्र ठकार आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय फडणवीसांचे वार, पवार बेहाल. मित्रांनो, राजकारण म्हणलं की डाव प्रतिडाव, शह काटशह हे चालायचेच. कुणी शेर असेल तर त्याला सव्वा शेर हा निश्चित भेटतो. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं, दोन तुल्यबळ राजकारणी एकमेकांच्या समोर ठाकलेत आणि एकमेकांवरती डाव प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. ते दोन राजकारणी कोण? तर एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि दुसरे आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, 2014 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार साहेबांनंतर 2 क्रमांकाचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला. 5 वर्ष सलग देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार साहेबांना सुद्धा हा बहुमान पटकावता नाही आला, पण देवेंद्र फडणवीस सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या जर कार्यकाळाचा विचार केला तर असं लक्षात येतं की पहिली 2 वर्ष अर्थात 14 ते 15, 15 ते 16 ही 2 वर्ष देवेंद्र फडणवीसांचे सहकारी, त्यांना समर्थन करणारे आणि त्यांचे विरोधक हे त्यांची ताकद जोखत होते. या 2 वर्षामध्ये त्यांच्या समर्थकांना, त्यांना ज्यांनी त्या जागेवरती बसवलं, त्यांना लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस का घोडा आहेत. जसं समर्थकांना, ज्यांनी त्यांना बसवलं त्यांना हे लक्षात आलं, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकांना अर्थात चाणाक्ष राजकारणी असलेल्या शरद पवार साहेबांना देखील हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर 2016 संपता आणि 17 सुरू होता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या समोर अडथळ्यांच्या एका मालिकेला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीसांचा 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. मग त्यात पक्षांतर्गत अडचणी होत्या, मग त्याच्यामध्ये पक्षाच्या बाहेर त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी निर्माण केलेल्या अडचणी होत्या. त्यातल्या प्रमुख 3 समस्या किंवा प्रमुख 3 चाली कोणत्या? तर त्यातले पहिलं आहे शेतकरी आंदोलन. मित्रांनो, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संपावरती जातो ही जगातली एकमेव घटना महाराष्ट्रामध्ये घडली. नगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यापासून ते आंदोलन सुरू झालं आणि हा म्हणता महाराष्ट्रभर पोहोचलं. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बळीराजा संपावरती जातो ही एक अनोखी घटना होती. पण देवेंद्र फडणवीसांनी त्याही परिस्थितीत अत्यंत कुशलपणे परिस्थिती हाताळली आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अशी योजना केली आणि शेतकऱ्यांना त्यातनं लाभ मिळवून दिला. त्या योजनेवर पण अनेक जणांनी टीका केली, पण या समस्येतनं देवेंद्र फडणवीस बाहेर आले का? तर निश्चितपणानं बाहेर आले. दुसरी समस्या अत्यंत मोठी होती आणि ती होती मराठा आरक्षणासाठी निघालेले मराठा मोर्चा. हे मराठा मोर्चा एवढे अतिप्रचंड होते, 56 मूक मोर्चे निघाले आणि त्याचा एवढा प्रचंड मोठा दबाव होता की देवेंद्र फडणवीस सोडून एखादा दुसरा माणूस मुख्यमंत्री असता तर त्यांनी ते पद सोडणं हे जास्त हितावह आहे, हा दबाव सहन करण्याच्या ऐवजी अशी भूमिका घेतली असती. पण देवेंद्र फडणवीसांनी कुठलंही लूज स्टेटमेंट स्वतःकडनं न करता अत्यंत कुशलपणे ती सगळी परिस्थिती हाताळली आणि मराठा समाजाला 50% आत बसणारं एक आरक्षण दिलं आणि जे आरक्षण त्यांनी हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. त्या समस्येवरती तोडगा त्या 5 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांना काढता आला का? तर निश्चितपणानं काढता आला. याच्या पुढची जी समस्या होती ती होती कोरेगाव भीमाचं आंदोलन. या आंदोलनात, या दंगलीमध्ये राहुल फटांगडे नावाच्या मराठा तरुणाला दुर्दैवानं आपला जीव गमावावा लागला. या सर्व घटनेचा जर विचार केला तर याच्यामध्ये शहरी नक्षलवादाच्या लिंक्स सुरक्षा एजन्सींना सापडलेल्या आहेत. याच विषयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देखील जबाब नोंदवला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक अडथळ्यांची मालिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कारण का शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही त्यांनी 5 वर्षाचा टेन्युअर कार्यकाळ पूर्ण केलेला नव्हता. पण देवेंद्र फडणवीस तो करतायत की काय, किंवा देवेंद्र फडणवीसांना तो करू द्यायचा नाही म्हणून त्यांच्यासमोर एक अडथळ्यांची मालिका उभी करण्यात आली. पण देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना पुरून उरले. त्यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या राजकारण्याशी लढत घेऊन स्वतःचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्रामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुका लागल्या. शरद पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्यांनी हे ओळखलं होतं की महाराष्ट्रामध्ये
5 वर्ष पूर्ण वेळ 40 वर्षानंतर राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर पुन्हा सत्तेवरती आले तर आपल्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणार आहे किंवा आपल्या राजकारणाला हे चालणारं नाही. म्हणूनसाठी शरद पवार साहेबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनातला अनुभव पूर्णपणे कामाला लावला आणि महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तो एक फ्रॅक्चर्ड मॅन्डेट होता. तेव्हा शिवसेनेला त्यांनी स्वतःच्या नीती कौशल्यांनी बरोबर घेतलं आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवून महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायचे ते विरोधी पक्षनेता झाले आणि नेमका कोविड आला. या कोविडच्या काळामध्ये फडणवीसांनी महाराष्ट्रभर दौरे केले. एकमेव राजकारणी असा होता की जो महाराष्ट्रभर फिरत होता, ज्यांना 2 वेळा कोविड झाला आणि त्यांना कोविड झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे उपचार, राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचे उपचार हे सरकारी इस्पितळामध्ये झाले. अनेक महाविकास आघाडीचे नेते असे की त्यांच्या हॉस्पिटलचं बिल बघून लोकांचे डोळे फिरतील की काय अशी शक्यता होती. पण देवेंद्र फडणवीसांनी कोविडचे उपचार घेतले कुठे, तर ते सरकारी इस्पितळामध्ये. कोविड हळूहळू कमी झाला आणि कोविड कमी झाल्यानंतर विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवरती हल्ला करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जोडतोड करून या तिघाडीचं सरकार शरद पवार साहेबांनी अस्तित्वात आणलं. पण ते सरकार फार काळ अस्तित्वात राहणार नाही याची काळजी पुरेपूर देवेंद्र फडणवीस घेत होते आणि जसा जसा कोविड कमी झाला तसं तसं देवेंद्र फडणवीसांचे सरकारवरचे हल्ले मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि त्यातला पहिला मोठा हल्ला होता अनिल देशमुखांवरचा. मंडळी, आपण अनिल देशमुखांचं नाव 2019च्या आधी फार ऐकलं होतं का? तर नाही. अनिल देशमुख हे 2ऱ्या-3ऱ्या फळीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. मग अनिल देशमुखांना शरद पवार साहेबांनी गृहमंत्री पदासारखं मोठं मंत्रिपद का दिलं? तर त्याचं कारण असं आहे, अनिल देशमुख हे विदर्भातून येतात आणि विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात. देवेंद्र फडणवीसांना एक तगडा प्रतिस्पर्धी आपल्याला त्यांच्याच विभागामध्ये निर्माण करता येतोय का असा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केला आणि अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं. अनिल देशमुखांपेक्षा सिनियर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती का? तर अजित पवार होते, छगन भुजबळ होते, दिलीपराव वळसे पाटील होते, जयंतराव पाटील होते. असे अनेक मंडळी, अनेक नेते मंडळी राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं. का? तर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये एक तगडा प्रतिस्पर्धी शरद पवार साहेबांना विदर्भात उभा करायचा होता. आता देवेंद्र फडणवीसांनी ही चाल ओळखली नाही तरच नवल, त्यांनी ही चाल ओळखली आणि थेट हल्ला अनिल देशमुखांवरती केला. सचिन वाझे प्रकरण असेल, मनसुख हिरेन प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांची तार अनिल देशमुखांपर्यंत पोहोचली आणि त्यातच परमवीर सिंहांनी एक लेटर बॉम्ब फोडला आणि 100 कोटी वसुलीचं शुल्क कास्ट हे अनिल देशमुखांच्या मागे लागलं आणि विद्यमान गृहमंत्र्याला शरद पवारांची जी चाल होती देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात विदर्भामध्ये एक मोठा नेता उभा करणं, ही पूर्णपणे चाल ओळखून या चालीला, या डावाला प्रतिडाव देवेंद्र फडणवीसांनी टाकला आणि अनिल देशमुखांना गृहमंत्री असताना त्या सरकारचे विद्यमान गृहमंत्री जेलमध्ये गेले. आता हे सगळं करत असताना विरोधी पक्षनेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांचा सरकारी अधिकाऱ्यांच्या मध्ये, प्रशासनामध्ये अत्यंत दबदबा होता हे वारंवार लक्षात आलं. महाविकास आघाडीनं माजी आमदार, काही नेते, सरकारी अधिकारी, सरकारी वकील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांना अडकवण्याचा डाव केला. पण तो डाव देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवरतीच उलटवला. तो कसा? तर ज्यांच्या ऑफिसमध्ये हा सगळा डाव शिजत होता त्यांच्या ऑफिसमध्येच देवेंद्र फडणवीसांची माणसं पोहोचली, त्यांनी तिथे कॅमेरा बसवला आणि त्या सगळ्याचं फुटेज देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या पटलावरती ठेवलं. इतका आतपर्यंत इंटेलिजन्स देवेंद्र फडणवीसांचा विरोधात असताना देखील महाविकास आघाडीच्या प्रशासनामध्ये नक्की होता. जून 2022 उजाडलं आणि जून 2022 मध्ये जो धोबीपछाड शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता आणि महाविकास आघाडीचं सरकार आणलं, तोच धोबीपछाड देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिला आणि त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकलं. आत्ता सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस हे
या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री पदाचा काळ चालू असताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जुनी ब्रह्मास्त्र समोर आणायचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांकडनं केला जातोय। मग जुनी ब्रह्मास्त्र कुठली? तर पुन्हा एकदा मागचीच संपांची मालिका देवेंद्र फडणवीसांच्या समोर उभी करता येईल का असा एक प्रयत्न आता सुरू झालाय आणि त्याचाच एक द्योतक म्हणून विद्युत कर्मचाऱ्यांचा संप झाला। पण मंडळी, देवेंद्र फडणवीस हे एक अत्यंत कुशल राजकारणी आहेत आणि संप कसा हाताळायचा असतो याचं उत्तम उदाहरण त्यांनी या विद्युत कर्मचाऱ्यांच्या संपामधनं दाखवून दिलं। या विद्युत कर्मचाऱ्यांची मागणी काय होती? तर त्यांची प्रमुख मागणी अशी होती की विद्युत कंपन्यांचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात असं सांगितलं की विद्युत कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, उलट 500 कोटी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट हे सरकार या कंपन्यांच्या मध्ये करत आहे आणि या सगळ्या आंदोलनातली त्यांनी हवाच काढून टाकली। कुठे अनेक महिने लांबलेला एसटीचा संप आणि कुठे अवघ्या 6 तासामध्ये संपलेला विद्युत कर्मचाऱ्यांचा संप। मला असं वाटतं की आता महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांनी त्यांची ब्रह्मास्त्र किंवा त्यांची हत्यारं पुन्हा एकदा तळपवली पाहिजे, कारण का त्यांची जुनी असलेली ब्रह्मास्त्र आता निकामी झाली। त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष सलग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिले। त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून 2.5 वर्ष काम केले आणि ते आता उपमुख्यमंत्री आहेत। या सगळ्या काळामध्ये त्यांना प्रशासनाचा प्रचंड अनुभव आलाय, प्रशासनावरती त्यांची प्रचंड पकड निर्माण झाली आहे। आता 2014-15 सालचे देवेंद्र फडणवीस आहेत असं समजून जर विरोधक त्यांच्यावरती वार करायला गेले तर निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस ते डाव त्यांच्यावरच उलटवतील। म्हणूनसाठी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला जे नाव दिलं होतं ते असं होतं की फडणवीसांचे वार पवार बेहाल, आणि गेल्या 6-7 वर्षात अनेक उदाहरणांवरनं आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येईल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून मला कमेंट करून सांगा। आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। धन्यवाद।